6 जून 1674 या दिवशी शिवाजी महाराजांचा वैदिक मंत्र्यांनी राज्याभिषेक केला होता. राज्याभिषेकासाठी 32 मण सोन्याचे सिंहासन केले होते. महाराजांच्या विजयाचा जयघोष झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजयी असो असा आवाज जनसागरातून सर्वत्र पसरला होता. राज्याभिषेकाच्या वेळी सुवर्ण तुला करण्यात आली होती. रायगडावर मंगलवाद्य सनई चौघडे एकसारखे वाजत होते. राज्याभिषेकानंतर महाराजांची आक्रमकता आणखी वाढली. ते रायगड सोडून बाहेर पडले. त्यांची जन्मभूमी असलेला शिवनेरी किल्ला मोगलांच्या ताब्यात होता. तो शिवनेरी किल्ला आपल्या ताब्यात घेण्याचे त्यांनी ठरविले आणि 25,000ची फौज तैनात केली. मोगलांच्या प्रचंड सैन्यावर आक्रमण केले व जुन्नर शहर आणि शिवनेरी किल्ला आपल्या ताब्यात घेतला होता. शिवाजीराजे हैदराबादला गेले होते तेव्हा कुतुबशहा यांनी राजांचे स्वागत केले. त्यानंतर ते पेलम येथे गेले. पेलम येथील जिंजी किल्ला त्यांनी जिंकला होता. त्यानंतर कर्नाटकातील म्हैसूर, बेंगलोर, होसकोट, कोलार, तामिळनाडूमधील सर्व प्रदेश आपल्या राज्याला त्यांनी जोडले होते. दक्षिण भारत जिंकून शिवाजीराजे एप्रिल 1676 मध्ये पन्हाळगडावर पोहोचले आणि लगेच रायगडावर पोहोचले. त्यांनी रयतेला मायेचा आधार दिला होता. प्रेमळ अंतःकरणाने माणसांची मने त्यांनी फुलविली होती. काही दिवसांनी त्यांना आजार झाला. त्यांचा आजार दिवसेंदिवस वाढतच गेला होता. त्यांच्या प्रकृतीत उतार चढाव होत होता. राजघराण्यातील स्त्रियांचे रडणे शिवाजीराजेंच्या कानावर येऊ लागल्यावर ते म्हणत, या मृत्यूलोकी चिरंजीव कोणीच नाही. जे आले ते निघून गेले. त्यांनी राजाराम महाराजांच्या हातचे पाणी प्यायले व 3 एप्रिल 1680 या दिवशी रयतेचा कैवारी या एका युगपुरुषाच्या जीवनाची ज्योत मावळली. छत्रपती शिवाजी महाराजांचा देह फुलांच्या पालखीत ठेवला होता. सैनिकांनी अखेरची मानवंदना दिली व तोफांची सलामी देण्यात आली होती. शिवाजीराजेंची समाधी रायगडासमोर बांधली होती. ह्या छत्रपती शिवाजीराजेंच्या समाधीकडे जनतेचे लक्ष नव्हते. तेव्हा शिवरायांची समाधी सर्वप्रथम कोणी शोधून काढली असेल तर क्रांतिकारी ज्योतिबा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची रायगडावरची समाधी शोधून काढली. त्यांनी छत्रपती शिवाजीराजेंवर पवाडा लिहिला होता. त्यातील काही ओळी अशा आहेत. कुडवाडी भूषण पवाडा गातो भोसल्याचा छत्रपती शिवाजीचा. शिवनेरी किल्ल्यामध्ये बाळ शिवाजी जन्मले, जिजाबाईस रत्न सापडले. माता बोध मनी ठसता, राग आला यवनाचा, बेत मग केला लढण्याचा. माते पायी ठेवी डोई, गर्व नाही काडीचा, आशीर्वाद घेई आई